एका ट्रेनी IPS ऑफिसरवर त्याचं करिअर सुरू होण्यापूर्वीच त्याच्यासोबतच ट्रेनिंग करत असलेल्या एका महिला IPS अधिकाऱ्यानं अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। या सगळ्यामध्ये मारहाण करणं, ब्लॅकमेल करणं, डिजिटल पद्धतीनं बुली करणं अशा पद्धतीचे अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप त्याच्यावरती करण्यात आलेत। या प्रकरणातला गुन्हा सुद्धा दाखल झालाय। संपूर्ण प्रकरण अतिशय चक्रावणारं आहे। नेमकं प्रकरण समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हैदराबादच्या शिवरामपल्ली येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे। उदय कृष्ण रेड्डी असं संबंधित IPS ट्रेनी अधिकाऱ्याचं नाव आहे, ज्याच्या विरोधात हा सगळा गुन्हा दाखल झालाय। गुन्हा कुणी दाखल केलेला आहे तर तक्रार दिलेली आहे ती 30 वर्षीय महिला ट्रेनी पोलीस अधिकाऱ्यानं, जी स्वतः सुद्धा IPS आहे आणि त्या सुद्धा सध्या प्रशिक्षण घेत आहेत। हे दोघे सुद्धा एकत्रितच प्रशिक्षण या अकॅडमीमध्ये घेत आहेत आणि असं सगळं जे काही घडलेलं आहे हे या अकॅडमीमध्येच घडल्याचं सांगितलं जात आहे। आता मुळात घडलेलं काय आहे तर या ज्या महिला अधिकारी आहेत त्या विवाहित आहेत, मात्र हा जो उदय कृष्ण रेड्डी आहे तो सतत गेल्या महिनाभरापासून त्यांचा शारीरिक मानसिक छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। घडलेलं असं आहे की 23 जून पासून उदय कृष्ण रेड्डी हा सतत आपला पाठलाग करतो, आपल्याला सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह अश्लील टीका टिप्पण्या करतो, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला। त्याचबरोबर आपल्या मोबाईल फोनवरती अश्लील मेसेजेस वारंवार पाठवले जातात, सार्वजनिकरित्या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात, असंही त्यांचं म्हणणं होतं। त्याचबरोबर त्या असं देखील म्हणतात की जेव्हा हे सगळं सुरू आहे त्याच दरम्यान 8 जुलैला असं घडलं की जेव्हा 8 जुलैला त्या कॉरिडॉर मधून पास होत होत्या त्यावेळेस त्यांचा जो फोन होता तो फोन जबरदस्तीनं या उदय कृष्ण रेड्डी यांना स्वतःच्या रूम मध्ये नेला। त्या पाठोपाठ या महिला अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाल्या। त्यावेळेस त्यांना जबरदस्तीने त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड विचारला गेला। पासवर्ड विचारल्याच्या नंतर त्यांचे काही प्रायव्हेट मेसेजेस पाहिले गेले आणि त्यानंतर या ट्रेनी IPS ऑफिसर असलेल्या उदय कृष्ण रेड्डी यानं याच महिलेचा एक खासगी व्हिडिओ चोरून रेकॉर्ड सुद्धा केला आणि त्यानंतर हाच व्हिडिओ तिच्याच पतीला पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला। हे सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा ही महिला प्रचंड तणावात होती। दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा तिला ओढत ओढत या अधिकाऱ्यानं स्वतःच्या रूम मध्ये नेलं। तिथं नेल्याच्या नंतर तिला बेदम मारहाण झाली, तिचे केस ओढले गेले, त्याचबरोबर तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श केला गेला आणि एकंदरीतच तिचा छळ करण्याचा प्रयत्न झाला। त्याचबरोबर असं देखील घडलंय की त्यानं चक्क तिच्या गळ्यावर चाकू ठेवलेला होता आणि तिला धमकावण्याचा प्रयत्न झाला, असं सुद्धा या तक्रारीमध्ये म्हणण्यात आलंय। एवढं करून सुद्धा तो थांबलेला नाहीये। पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जुलैला सुद्धा हा सगळा अशाच पद्धतीने छळ केला गेला, बेदम मारहाण केली गेली आणि या सगळ्यामुळेच ही जी महिला अधिकारी आहे ही प्रचंड टेन्शन मध्ये आलेली होती। वारंवार हा जो उदय कृष्ण रेड्डी आहे तो जाणून बुजून तिला एक गोष्ट कबूल करण्यासाठी सांगत होता। ही गोष्ट कुठली आहे तर तो तिला असं म्हणायचा की त्याच्याच बरोबर शिकणाऱ्या, ट्रेनिंग घेणाऱ्या एका तिसऱ्याच मुलाबरोबर तिचं अफेअर आहे, तिचे अनैतिक संबंध आहेत, तिचा पती असून सुद्धा ती अशा पद्धतीने अनैतिक संबंधांमध्ये राहतेय, असं म्हणून तो वारंवार तिच्यावर आरोप करायचा आणि हेच आरोप तिनं कबूल करावेत म्हणून तिच्यावरती तो प्रेशर टाकत होता, असं या तक्रारीमध्ये म्हटलंय। अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा शारीरिक मानसिक छळ सहन न झाल्यामुळे या महिला IPS ऑफिसरनं हैदराबादच्याच अट्टापूर पोलिसांमध्ये उदय कृष्ण रेड्डी याच्या विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणात अतिशय गंभीर कलमांतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करून घेतलाय। पण या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे हे सध्या पोलिसांकडून पाहिलं जातंय, शोधलं जातंय। दोन्ही खूप मोठ्या दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून खरंच असे प्रकार घडले असतील का? जर इतक्या दिवसांपासून हे सगळं घडत होतं तर तक्रार इतकी उशिरा का दाखल झाली? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळेच या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सध्या अट्टापूर पोलीस हे कसून तपास करत असलेले पाहायला मिळतात। जर या प्रकरणामध्ये ते दोषी आढळले तर चक्क त्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते। त्यामुळे प्रकरण अतिशय सेन्सिटिव्ह आहे। पीडित सुद्धा महिला आहेत ज्या IPS ऑफिसर आहेत आणि ज्यांच्यावरती आरोप आहेत ते सुद्धा IPS ऑफिसर आहेत। दोघे सुद्धा सध्या ट्रेनिंग घेतात, त्यामुळे अतिशय गंभीर हे सगळं प्रकरण आहे। याच प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून कसून तपास केला जातोय। पोलिसांच्या तपासात हे जे काही दावे केले गेलेले आहेत, आरोप केले गेलेत, हे सगळे खरे निष्पन्न होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जर तसं झालंच तर उदय कृष्ण रेड्डी यांच्यावर कोणती कारवाई होते याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.